जिल्हा परिषदेत स्वीकृतचा मार्ग मोकळा, शासनाने हरकती सूचना मागवल्या. 30 दिवसांची मुदत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवल्या असून त्यासाठी 30 दिवसांची मुदत घेतली आहे. या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेत 6 तर 10 पंचायत समित्यांमध्ये एकूण 26 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नवीन तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेत सध्या 61 सदस्य असून त्यामध्ये 6 स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेची एकूण सदस्य पंचायत समित्यांसाठी ही स्वतंत्र सूत्र संख्या 67 वर जाणार आहे निश्चित केले आहे. पंचायत समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा किमान एक व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. या निकषानुसार 10 पंचायत समित्यांमध्ये एकूण 26 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय संख्याबळानुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 2 तर भाजपा, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या प्रत्येक पक्षाला प्रत्येकी 1 स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.